नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, इथं आपण दुर्गा सप्तशतीच्या पारायणाची पूर्ण अशी तयारी करून घेतलेली आहे। तर आपल्याला आज सुवासिनींकडून 14 पाठ करून घ्यायचे आहेत। तर हे पाठ केल्याने आपल्याला काय फळ मिळते हे आपण पाहूया। तर दुर्गा सप्तशती जिला चंडीपाठ किंवा मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य असेही म्हणतात। हा देवीच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। याचा नियमित व श्रद्धेने केलेला पाठ अनेक प्रकारची फळे आपल्याला देत असतो। तर त्यामुळे आज आम्ही 14 सुवासिनींकडून आपल्या घरामध्ये 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करून घेणार आहोत। तर हे 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी या केल्याचे फळ लागत असते। दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने घरात मंगलमय वातावरण राहते, नकारात्मक शक्ती दूर होतात आणि दैवी संरक्षण लागते। नमस्कार, आपल्या शेतमळा या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आहे नवरात्रीची 9वी माळ आणि आज देवीचं रूप आहे सिद्धिदात्री आणि देवीचं नाव आहे रेणुका। तर आज देवीचा नैवेद्य होता पांढरे जे तीळ असतात ना आपले, तो नैवेद्य आपल्याला आज देवीला अर्पण करायचा होता। तर आज 9वी माळ आहे, परंतु तिथीनुसार आज अष्टमी तिथी देखील आहे, सकाळची वेळ आहे त्यामुळे आणि 4 वाजेपर्यंत ती तिथी असणार आहे। त्यामुळे अष्टमी तिथीला आम्ही आज दुर्गा सप्तशतीचा पाठ ठेवलेला आहे। तर बघा, मी अशा प्रकारे पूजा पण मांडून घेतली, छान अशी रांगोळी पण काढली आणि आजच्या दिवशी आपल्याला म्हणजे दुर्गा सप्तशतीचा जेव्हा आपल्याला पाठ करायचा तेव्हा 14 किंवा त्यापेक्षा अधिक महिला आल्या तरी देखील चालतील। तर आम्ही पण आज 14 महिला बोलवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घेणार आहोत आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा आम्ही कसं करतो। तर त्यासाठी खूप सारी तयारी केलेली आहे, रांगोळी, घर स्वच्छ करणे वगैरे हे सगळं काही आमचं करून झालेलं आहे। आता फक्त आम्ही महिलांची वाट बघतोय, ते आले की आपण लगेच श्री दुर्गा सप्तशती या पाठाला सुरुवात करू। लक्ष्मी प्राप्ती, धनधान्य, व्यवसायात प्रगती, कुटुंबात सुख समाधान हे सर्व वाढत असते। तर मैत्रिणींनो, दुर्गा सप्तशतीच्या पारायणासाठी ज्या बायका येणार आहेत 14 बायका, तर त्यांना आपल्याला ओटी भरण्यासाठी अशा पद्धतीने हे पीस आणलेले आहेत। तर ओटीत घालण्यासाठी आपण इथं तांदूळ, खोबरं आणि 1 रुपया घेतलेला आहे आणि नंतर आपण फराळ देणार आहोत। तर त्यासाठी फ्रूट घेतलेले आहेत, भरपूर असे कापून घेऊया आपण आणि तर फराळी चिवडा आपण देणार आहोत आणि छान असा रताळ्याचा शिरा करून घेतलेला आहे आज। तर ही सर्व आपली झालेली आहे दुर्गा सप्तशती पारायणाची तयारी। तर अशा पद्धतीने ही तयारी आपण करून घेतलेली आहे पारायणासाठी आणि छान अशी रांगोळी ही ज्योतीने काढून घेतली। श्री स्वामी समर्थ, 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 श्री ओम ऐं क्लीं चामुण्डाय विद्महे, 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 ओम ऐं दोषयुक्ताची गणवी जोगली आम्हाला सत्यानाश सुनियासी गणवी गेलो होती ची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची फलांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी जय त्यासुरमर्दिनी हे महालक्ष्मी मा सरस्वती ही मा काली काहीतरी पुढं म्हणते ते अहो पण मग सगळ्या
दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर सर्व महिलांना आपल्याला अशा पद्धतीने फलाहार द्यायचा आहे आणि सर्वांचे धन्यवाद मानायचे आहेत। चांगला आशीर्वाद द्या। राहू दे मग असं माझ्या मनासारखं नाही नाही म्हणजे बायाला जावं आला तर ते पोर होऊन गेले तुम्हाला दोनच आहेत मला 3 होते होऊ दे ना पोरगी लोकांच्या घरी जायची कुठं राहायची सुना 2 यायच्या पुढच्या वर्षी करू आपण काय करू नका दृष्टमूर्छित पडे सकारे आणि सजीवन प्राण उभारे पैठी पाताल तोरी जमकारे आई रावण की बुधा उखारे आरती की जय हनुमान लला की दृष्ट दलन रघुनाथ कला की बाये भुजा असुर दल मारे दहिने भुजा संत जन तारे सुर नर मुनी आरती उतारे जय 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 हनुमान उचारे आरती की जय हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की कंचन थार कपूरल छाई आरती करत अंजना माई जो हनुमान जी की आरती गावे बसी वैकुंठ परम पद पावे आरती की जय हनुमान लला की दृष्ट दलन रघुनाथ कला की आरती की जय हनुमान लला की। तर मैत्रिणींनो, आज आपल्या शिवशक्ती ग्रुपने आमच्या घरी दुर्गा सप्तशतीचं पारायण वाचलं आणि आता सर्वांचा फलाहार पण झालाय। तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये। अशा पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये आपण जे उपवास किंवा उपोषण करत असतो, तर देवी दुर्गेचेही आपण सप्तशती पाठ अशा पद्धतीने करून अन्नदान, वस्त्रदान आणि सुवासिनींच्या ओट्या भरून त्यांचा मान सन्मान करायचा आहे। तर अशा पद्धतीने पाठ केल्याने देवीची कृपा भक्ताला मिळाल्यामुळे आत्मज्ञान, भक्ती आणि मोक्ष मार्गाची प्रेरणा मिळते आणि काही विशिष्ट संकल्प करून सप्तशतीचा जप पठण केल्यास तो संकल्प पूर्ण होतो असे मानले जाते। देवी दुर्गाची कृपा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहते, वास करत असते। तर चला तर मैत्रिणींनो, करते मी व्हिडिओचा इथेच एंड। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।